नमस्कार विद्यार्थ्यांनो, दुसऱ्या सत्रात आपले स्वागत आहे. मागील सत्रात तुम्ही हडप्पा आणि मोहेंजोदारो संस्कृतीबद्दल शिकलात. सहावीच्या सामाजिक अभ्यासातील प्रारंभिक संस्कृती या विषयावरून वैदिक काळाबद्दल जाणून घेऊया. अध्ययन निष्पत्ती. तुम्ही हे करू शकाल. प्रारंभिक वैदिक काळ आणि नंतरच्या वैदिक काळातील आर्य संस्कृती आणि राजकीय संघटना समजून घ्या. मुख्य शब्द: वेद, हिंदू धर्माचे पवित्र ग्रंथ. ब्राह्मण, वेदांचे लांबलचक भाष्य. उपनिषद, हिंदू पवित्र ग्रंथांची मालिका. विनिमय व्यवस्था, पैशाऐवजी इतर गोष्टींसाठी वस्तूंची देवाणघेवाण करणे. संकल्पना नकाशा तपासा. आर्यांचा आगमन. आर्यांच्या उत्पत्तीबद्दल विविध सिद्धांत आहेत. काही इतिहासकारांचे मत आहे की आर्य देशाबाहेरून आले होते. म्हणजेच मध्य आशिया, आर्क्टिक प्रदेश, ध्रुवीय प्रदेश, आल्प्सच्या पूर्वेकडील प्रदेश इत्यादी. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की आर्य हे इंडो युरोपियन भाषेत गट आहेत. काहींचे म्हणणे आहे की ते भारताचे मूळ रहिवासी आहेत. वैदिक संस्कृती सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या मैदानावर आणि नंतर गंगा आणि यमुना नद्यांच्या मैदानावर भरभराटीला आली. ज्या काळात वैदिक साहित्यांची निर्मिती झाली त्या काळाला वैदिक कालखंड म्हणतात. राजस्थानच्या थार वाळवंटात लुप्त झालेली घग्गर हकरा नदी ही प्राचीन सरस्वती नदी मानली जाते. ऋग्वेदात सरस्वती नदीचा अनेक वेळा उल्लेख आहे. आर्यांबद्दल जाणून घेण्यासाठी स्रोत. आर्यांबद्दल जाणून घेण्यासाठी वैदिक साहित्य हा प्रमुख स्रोत आहे. वैदिक साहित्य. संस्कृतमध्ये वैदिक शब्दाचा अर्थ श्रेष्ठ ज्ञान असा होतो. ते स्वतःला
जाणून घेण्याचे किंवा आत्मसाक्षात्याचे ज्ञान आहे. वेदांना श्रुती म्हणतात. ते विद्वान लोकांनी शोधलेले किंवा साकारलेले वैश्विक सत्य आहेत. ते भारतीय तत्वज्ञान आणि योगाचा पाया आहेत. वैदिक ग्रंथामध्ये सखोल आध्यात्मिक आणि वैज्ञानिक ज्ञान आहे. वैदिक परंपरा अजूनही चालू आहेत आणि अखंड आहेत. अनेक परदेशी आणि भारतीय विद्यापीठांमध्ये वेदांवर संशोधन केले जाते. वैदिक साहित्य हे 4 प्रमुख वेद आहेत. ते ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद आहेत. ऋग्वेद हा ऋषींनी रचलेल्या वैदिक स्त्रोतांचा संग्रह आहे. यजुर्वेद हा यज्ञादरम्यान पाळल्या जाणाऱ्या नियमांचा तपशील आहे. सामवेद हा गाण्यांचा संग्रह आहे. भारतीय संगीताची उत्पत्ती त्यातूनच होते. अथर्ववेद हा मंत्र आणि जादूचा संग्रह आहे. वेदांव्यतिरिक्त ब्राह्मण, उपनिषद, आरण्यक आणि रामायण आणि महाभारत सारखे महाकाव्य होती. ब्राह्मण हे वैदिक स्तोत्रे, विधी आणि तत्वज्ञान याबद्दलचे गद्य आहे. आरण्यक गूढवाद, संस्कार आणि विधींबद्दल बोलतात. उपनिषद हे आत्मा आणि निसर्गाच्या रहस्यांशी संबंधित तात्विक ग्रंथ आहेत. वैदिक काळाचे वर्गीकरण. वैदिक संस्कृतीचा काळ 1500 ते 500 इसवी सनापूर्व दोन मोठ्या भागात विभागलेला आहे. प्रारंभिक वैदिक काळ 1500 ते 1000 इसवी सनापूर्व, ज्याला ऋग्वैदिक काळ असेही म्हणतात. नंतरचा वैदिक काळ 1000 ते 600 इसवी सन पूर्व. या दोन कालखंडातील वैदिक संस्कृतीची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
प्रारंभिक वैदिक काळ. सामाजिक जीवन. कुटुंब हा समाजाचा मूलभूत घटक आहे. वडिलांना कुटुंबाचा प्रमुख मानले जात असे. संयुक्त कुटुंब व्यवस्था प्रचलित होती. युद्ध कैदी, दास आणि दास्य हे गुलामांसारखे होते. एकपत्नीत्व ही नेहमीची प्रथा होती. महिलांचे स्थान. महिलांना त्यांच्या समाजात आदरणीय स्थान होते. त्यांनी वेदांचा अभ्यास केला. बालविवाह किंवा सती प्रथा नव्हती. स्वयंवरामध्ये महिलांना त्यांचे पती निवडण्याचा पर्याय होता. विधवा पुनर्विवाह प्रचलित होता. घोषा, अपला, लोपामुद्रा, इंद्राणी, विश्ववरा इत्यादी विद्वान स्त्रिया महान वैदिक विद्वान होत्या. सर्व धार्मिक समारंभात महिला त्यांच्या पतींसोबत सहभाग होत असत. वेश. त्या आज आपण घालतो तसे वास, धोती, अधिवास वरचे वस्त्र परिधान करत असत. वस्त्रांवर सोन्याचे भरतकाम केलेले होते. महिला आज घालतात तसे कानातले, हार, बांगड्या आणि पायल घालत असत. महिला केसांना तेल लावत आणि कंघी करत असत, जे वेणीने बांधलेले किंवा वेणीने बांधलेले होते. पुरुष दाढी किंवा मिशा ठेवत असत. करमणूक. रथशर्यत, शिकार, बॉक्सिंग, नृत्य आणि संगीत हे काही मनोरंजन होते. गायनाकडून तालवाद्य, तार आणि वारा अशी 3 प्रकारची वाद्ये वापरली जात होती. शिक्षण. शिक्षणाला खूप महत्त्व दिले जात होते. गुरुकुल होते. संपूर्ण संस्थांना त्यांच्या अध्यापन शिक्षण प्रक्रियेत स्वातंत्र्य देण्यात आले होते. त्यांना युद्ध, तत्वज्ञान, शेती, पशुपालन आणि हस्तकला या कला शिकवल्या जात होत्या. अन्न आणि पिके. तांदूळ, बार्ली, बीन आणि तीळ हे त्यांचे अन्न होते. ते ब्रेड, केक, दूध, लोणी आणि फळे देखील खात असत.
धर्म. त्यांचा असा विश्वास होता की देव एक आहे. त्याची पूजा आणि साक्षात्कार अनेक रूपांमध्ये करता येतो, जसे की अग्नी, वरुण, यम, वायू इत्यादी. त्यांना असा विश्वास होता की संपूर्ण विश्वात एकच चेतना अस्तित्वात आहे. प्रत्येक प्राणी दिव्य चेतनेने जन्माला येतो. त्यांनी यज्ञ केले. राजकीय जीवन. कुळाच्या प्रमुखाला राजन असे म्हटले जात असे आणि तिथे कोणतीही हुकुमशाही नव्हती. राजपद वंशपरंपरागत नव्हते. सभा आणि समितीच्या सभांद्वारे राजाला मान्यता देण्यात आली. राजा लोकांच्या कल्याणाची काळजी घेत असे. नंतरचा वैदिक काळ. कालांतराने वैदिक लोक सिंधू सरस्वती नद्यांच्या मैदानातून गंगा आणि यमुनेच्या मैदानात स्थलांतरित झाले. ते विंध्य पर्वतरांगा ओलांडून दक्षिणेकडे गेले. राजकीय बदल. उत्तराच्या वैदिक काळात राजा अधिक शक्तिशाली झाला. सभा आणि समितीचेही महत्त्व कमी झाले. राजाचे कार्यक्षेत्र वाढले. राजेशाही वंशपरंपरागत झाली. राजांनी आपले राज्य वाढवण्यासाठी अश्वमेध आणि राजसूय सारखे विधी केले. सामाजिक बदल. आश्रम व्यवस्था सुरू झाली. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या काळात सुरू झाले. स्त्रियांचे स्थान खालावले. वर्णव्यवस्था अस्तित्वात आली. बालविवाह आणि सती या काळात सुरू झाली. त्या काळात अभिजात वर्ग आणि राजांमध्ये बहुपत्नीत्व सुरू झाले. धार्मिक जीवन. धार्मिक विधी गुंतागुंतीचे आणि गुंतीचे झाले. यज्ञ आणि यज्ञ वारंवार केले जात असे. ब्रह्मा, विष्णू, शिव, गणेश आणि स्कंद यांसारख्या देवतांची पूजा केली जात होती. लक्ष्मी, सरस्वती, पार्वती आणि इतर देवतांना महत्त्व दिले जात होते. महाकाव्ये. रामायण आणि महाभारत ही दोन महान महाकाव्य आहेत.
या दोन महान महाकाव्यांनी भारतीय जीवनाचे जीवन आणि कलांचे मार्गदर्शन केले आहे. रामायण आदिकाव्य महर्षी वाल्मिकी यांनी संस्कृतमध्ये लिहिले. रामायणात रामाचे एक आदर्श शासक, आदर्श भाऊ, आदर्श पुत्र इत्यादी म्हणून चित्रण केले आहे. सीता एक आदर्श स्त्री म्हणून उभी राहिलेली आहे. महाभारत हे ऋषी वेदव्यास यांनी संस्कृतमध्ये लिहिलेले आहे. महाभारत हा धर्मांचा आधारावर विजय आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण आर्य संस्कृती आणि वैदिक काळाबद्दल शिकलो, ज्याने भारताची संस्कृती, धर्म आणि सामाजिक जीवनाला आकार दिला. पाहिल्याबद्दल धन्यवाद.